कर्नाटकच्या घाटात 400 कोटी असलेल्या कथित कंटेनरची लूट झाल्याचा दावा आहे। नाशिकमधील संदीप पाटील यांच्या दाव्यानं आता खळबळ उडालेली आहे। 400 कोटींची रोकड ठाण्यातील एका बिल्डरची असल्याचं संदीप पाटलांनी म्हटलं। बिल्डरच्या माणसांकडून मला मारहाण करण्यात आली असा दावा त्यांनी केला। मारहाण झाल्यानंतर संदीप पाटलांची नाशिक पोलिसात तक्रार दाखल झाली। तर संदीप पाटील यांनीच कंटेनर लुटल्याचा दावा आरोपींचा आहे। तर कथित 400 कोटी रोकड असलेल्या कंटेनरच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे। घोटी पोलीस स्टेशन मध्ये दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी फिर्यादी संदीप पाटील याच्या फिर्यादीवरून एक गुन्हा दाखल केलाय। गुन्ह्याची हकीकत अशी आहे की संदीप पाटील याच्यावर कंटेनर लुटल्याचा आरोप लावून, म्हणजे पैशाने भरलेल्या नोटांचा कंटेनर लुटल्याचा आरोप लावून काही लोकांनी त्याला धमक्या दिल्या आणि हे आमचे पैसे आम्हाला परत दे या संदर्भाने त्याला मारहाण केली, त्याला धमकी दिली आणि त्याचं अपहरण केलं। या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे। माजी नाशिक ग्रामीणचे एसपी बाळासाहेब पाटील व राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे की या प्रकरणाची एसआयटी चौकशी लावून हे जेवढे काही गुन्हेगार आहे व त्यांना मॅनेज झालेले अधिकारी आहे या सर्वांवर कठोरातली कठोर कारवाई करावी व हा पैसा हा जो 400 करोड आहे का अजूनही काही काळा पैसा आहे याची सखोल चौकशी करून यांच्यावर कारवाई करावी व मला न्याय